सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या गावचे ग्रामदैवत श्री सिद्ध नागेशांच्या यात्रेनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई केलेली आहे. तर आज यात्रेतील गुरु शिष्य भेटीचा दिवस. तर नागनाथ महाराजांचे एक शिष्य होते, त्यांचं नाव भिकलिंग आप्पा. तर स्वतः नागनाथ महाराजांनी त्यांची सेवा पाहून त्यांना वरदान दिलं की दरवर्षी मी स्वतः तुमच्या भेटीसाठी येईन. त्यामुळे मोहोळमधील नागनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये गुरु शिष्य भेटीचा सोहळा खूप नयनरम्य असतो दरवर्षी यात्रा महोत्सवामध्ये. आता मंदिरामध्ये श्री नागनाथ महाराजांची आरती झालेली आहे मानाची. त्यानंतर मंदिराला उजवी प्रदक्षिणा मारून जे काही मानकरी आहेत त्यांच्या समवेत नागनाथ महाराजांची पालखी अगदी जल्लोषामध्ये आपल्या शिष्य भिकलिंग आप्पा यांना भेटण्यासाठी चाललेली आहे. या क्षणी मला आवर्जून सांगावं वाटतं, आपण कोणत्याही देवाची सेवा करत असो, त्या भक्ताने एवढी निस्वार्थ भावनेने सेवा करावी की ज्या पद्धतीने मोहोळचे श्री नागनाथ महाराज त्यांचा शिष्य भिकलिंग आप्पांना भेटायला गेले, त्याच पद्धतीने तुम्ही ज्या देवाची सेवा करता तो देव सुद्धा एक दिवस नक्कीच तुम्हाला भेटण्यासाठी येईल. खरंच ती म्हण खोटी नाही की कोण म्हणतं देव झुकत नाही. देव नक्की झुकतो, पण त्या भक्ताची भक्ती तशी निस्वार्थ पाहिजे. तर अगदी जल्लोषामध्ये मोहोळचे श्री नागनाथ महाराज त्यांचे भक्त भिकलिंग आप्पा यांना भेट देण्यासाठी ज्या पद्धतीने स्वतः देवांनी त्यांना वचन दिलं होतं, त्या पद्धतीने ते वचन पूर्तता करण्यासाठी अगदी जवळ चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी दरवर्षी तुमच्या भेटीला येईल असे नागनाथ महाराजांनी वरदान दिले होते या भिकलिंग आप्पांना. आता भिकलिंग आप्पांचे गुरु स्वरूपी नागनाथ महाराज आणि भिकलिंग आप्पा यांची गुरु शिष्य भेट इथे होणार आहे या मंदिरामध्ये. हे भिकलिंग आप्पांचं अतिशय प्राचीन मंदिर आहे. तर याच भिकलिंग आप्पांच्या मंदिराला उजवी प्रदक्षिणा मारून पालखी अगदी स्थानापन्न झाली. त्यानंतर विद्युत रोषणाईमध्ये दारू काम व दारूची नयनरम्य रोषणाई पाहायला मिळाली. त्यानंतर मानाची आरती होते इथं. इकडे गुरु शिष्यांचा अनमोल भेटीचा सोहळा रंगत आलेला आहे. त्यामुळे विद्युत रोषणाईमध्ये व दारूकामामध्ये आतिषबाजी करण्यात आली. अगदी दरवर्षी गुरु शिष्य भेटीनिमित्त नयनरम्य दारूकाम असते. त्यानंतर पालखीतील प्रसाद देखील आपल्याला एका भक्ताने आणून दिला, तो आपण आनंदाने ग्रहण केला. त्यानंतर श्री नागनाथ महाराजांची पालखी परत मंदिराकडे रवाना झाली. अगदी स्वतः भिकलिंग आप्पांना देखील ओढ लागलेली असेल की पुढच्या वर्षी परत नागनाथ महाराज गुरु स्वरूपी आपल्या भेटीसाठी कधी येतील. ना चिंता ना भय, बोला नागनाथ महाराज की जय.